ने संगठन खड़ा किया है और उसके लिए मैं 19 साल की उम्र से अभी 70 साल चल रहा है, 50 साल का समय लगाया। अभी किसी के पास इतना बड़ा संगठन नहीं है। इतना विशाल संगठन हमने खड़ा किया। जब भी आंदोलन करेंगे इतने जिलों से लोग जेल में जाएंगे, आंदोलन करेंगे और ये धीरे 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 ऐसा भी समय आ सकता है कि एक जिले से 1 लाख लोग जाएंगे, तो ईंट से ईंट बजेगी। ऐसा समय आएगा। महाराष्ट्र में परिवर्तन करने के लिए क्या करना चाहिए? अरे महाराष्ट्र जो है, देखो महाराष्ट्र, सुनो, महाराष्ट्र ये तो महाराष्ट्र है भाई, तो महाराष्ट्र के तो पहले करना पड़ेगा। आरक्षण के मामले में आपने कहा है कि दे दो, आपकी भूमिका ये है, तो क्या कहना चाहेंगे? अगर मैं ऐसा कहता हूँ कि ये आरक्षण उपवर्गीकरण दे दो तो मातंग लोग खुश हो जाएंगे। अच्छा, खुश होते ही मातंग का और महार का झगड़ा खत्म हो जाएगा और इस तरह से बीजेपी को एक भी वोट नहीं मिलेगा। दोन आर्ग्युमेंट महत्वाचे आहेत। त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की हा जो उपवर्गीकरणाचा वाद आहे, तर आम्ही सातत्याने तेच सांगत आलो की पहिला तर हा मीडियावरती जेवढा दाखवला जातो तेवढा ग्राउंड वरती नाही, पहिला गोष्ट। दुसरी गोष्ट अशी आहे की जे लोक ग्राउंडवर जरी करत असतील तर हे असे लोक आहेत की ज्यांनी आजपर्यंत समाजासाठी ऍक्टिव्हली काय केलं नाही। मग आता त्यांना लीडरशिप जर दाखवायची असेल तर मुद्दा काय पाहिजे? तर महारांची भांडणं लावा, मागातले 2-4 महारातले 2-4 आपले तेज आपलं कुठंतरी हे कर ते कर असं सगळं चाललेलं आहे। ऑन ग्राउंड वरती आमचं असं म्हणणं आहे की महार आणि मातंग समाज असेल, सगळे अनुसूचित जाती यांच्यामध्ये जसं आधीचं सामान्य जीवन होतं तसं आहे। आपल्या अंतर्गत थोडेफार वाद जे सदैव राहिलेले आहेत, आपण आजूबाजूला राहिलो वर्षानुवर्ष चालत आलेले आहे। उपवर्गीकरणाच्या संदर्भात जर स्पष्ट सांगायचं असेल तर माझं असं मत आहे की हे काय लय क्रांतिकारी मुद्दा आहे आणि ह्यानं मागाचं पार चमचा सोन्याचा येईल असं काही नाहीये। 2.5% गव्हर्नमेंट नोकऱ्या, त्यात तुमचं 14% आरक्षण, त्यात 50% बॅकलॉग, त्यात बी तुम्हाला हे स्टेट मध्ये मिळणार आहे, सेंटर मध्ये नाही मिळणार आहे। तर त्यानं काय फार क्रांतिकारी परिवर्तन होईल असं नाही। माझं तर म्हणणं आहे देऊच टाका एकदा, त्याला 2% मिळवता, भांडणाचा विषय संपतोय जर असेलच भांडण तर। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ऑन ग्राउंड जी लोक म्हणतात की बाबा हे झाल्यानंतर दलित युनिटी फुटल तुटल, दलित युनिटीसाठी कष्ट करावं लागतं साहेब, रात्रंदिवस काम करावं लागतं, गावाकोसात, मांगवाड्यात, महारवाड्यात, तांबरवाड्यात जावं लागतं। तर त्यामुळं दलित एकता जी आहे ती काय अशा एका पॉलिसी साटर पॉलिसीवर डिपेंड नाही ना, त्यासाठी वर्षानुवर्ष कष्ट करावं लागतं। तर त्यामुळे मला या दोन्ही बाजू मला मान्य नाहीत। माझं सरळ सरळ म्हणणं आहे की जे फुगवलं जातंय तर त्याला आपलं लवकर या राजकारणाच्या केंद्रस्थानातून काढून टाका। म्हणजे आपलं मूळ जे मुद्दे आहेत, प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण असेल, अनुसूचित जातींचं आरक्षण 20% पर्यंत पोहोचवणं असेल, आपला बॅकलॉग राहिलेला असेल, शिक्षणाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे अनुसूचित जातीच्या समाजाची, ते आहे अॅट्रॉसिटीचे मुद्दे आहेत। तर हे मूलभूत मुद्दे आहेत, याच्यावरती काम करण्यासाठी असं लावलं जातंय की याच्या मागे काहीतरी षडयंत्र आहे आणि षडयंत्राच्या माध्यमातूनच काही जण बळी पडतायत। त्याच्यामुळे हा मुद्दा केंद्रस्थानी आणला जातो आणि याच्यामधून अशी भाषा केली जाते। काय वाटतं? तुमच्या अनुसूचित जातीचा कुठलाही मुद्दा असू द्या, त्या मुद्द्याच्या आधारावरती राजकारण करणाऱ्या शक्ती आहेतच ना। म्हणजे मी जसं म्हणलं आज की बाबासाहेबांची जयंती आहे, ती जयंती एवढी मोठी केली त्यासाठी फार मोठं फंडिंग असतं। तुम्ही आता आजूबाजूला जे अनुसूचित जाती इतर मुद्दे बघा, बौद्ध धर्माचा मुद्दा असेल त्यात पण त्याचं राजकारण केलं जाते ना, की बौद्ध भिक्खू घुसवले जातात। तर तुमचा असा कोणता मुद्दा आहे की ज्याचं पॉलिटिक्स केलं जात नाही? तर मुद्द्यांचं सगळ्याच पॉलिटिक्स केलं जातं। शासकीय संस्थेला त्यांना जे हवा आहे तो मुद्दाच केंद्रस्थानी येत असतो, त्यात काय विशेष ना। पण याचा अर्थ असा नाही की ज्या मागण्या येतात त्या काहीतरी द्वेष भावनातून येतात। असे जे मांडणारे जे कसबे आहेत, गोरखे आहेत, अशी जे काही उजव्या विचारांना गेलेली माणसं आहेत, तर अशी मांडणी करणारे लोक आहेत त्यांना तर आम्ही कळण विरोधच करतोय ना। आपल्यासारखे शिक्षणातून समृद्धीकडे गेलेली आजच्या तरुणांची भाषा काही प्रमाणात बदलली आहे। काय आव्हान करायला आपण काय सांगा? आव्हान मी हेच करेन, एकदा व्हिडिओ पण बनवला होता की बाबा हो, तुम्ही ज्यांचा धर्म वाचवायला जाताय, तुम्ही ज्यांच्या विरोधात आज तुमच्याच भावंडाच्या विरोधात उठून पडताय, तरी भांडणं झाल्यावरती तुम्हाला जेल कुठे जावं लागतंय, आंदोलन तुम्हीच कराल, परंतु काय होणार नाही तुमच्यात। तर शिक्षण महत्वाचं आहे। तुम्ही इथं भांडणं करत बसताय पण ते बामणाचं, आमदाराचं, खासदाराचं, ते बोडोलींची पोरगी जी आहे ती कुठेतरी शिकते आता मोठ्या लंडनच्या विद्यापीठात। तर मग आपल्या पोरांनी, माझं सरळ सरळ मत आहे की शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे। हे जे मुद्दे आहेत ते येत जात राहतील, यातून काय फारसं तुमचं क्रांतिकारी परिवर्तन होला असं नाही। शेवटी वैचारिक परिवर्तन, समाजामध्ये जाऊन काम करणं, मांगवाड्यात, महारवाड्यात जाऊन शैक्षणिक संस्थांचं बांधणी करणं, ही सगळी कामं आपल्याला तारणहार असतील। ह्या मुद्द्यात तर असं येत राहणार, त्यात प्रतिक्रिया देऊन युवकांनी आपली एनर्जी आणि ऊर्जा घालवू नये आणि मीडियावरती युवकांनी रिॲक्ट होण्यापेक्षा शांत बंदच करावं ते थोड्या दिवसासाठी। कारण तिथं काही लोक खोटे नाटे पोस्टर बनवून टाकतात आणि मग दोन्ही साईडची बाजू रिॲक्ट होतात। तर तसं न करता आपण आपलं
संयमानं जर भूमिका घेतली तर अधिक फायदा होईल समाजाचा.